सचिन खरात आहेत, त्यांच्याशी देखील बोलूयात. सचिन खरात, काय तुमची प्रतिक्रिया? तुम्ही हा विषय अनेकदा मांडलेला मला आठवतंय चांगलं. महार वतन जमिनींचा मुद्दा तुम्ही, इन्फिरियर वतन लँडचा मुद्दा तुम्ही मांडलात. तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही तर बऱ्याचदा मला पूर्वी दादांच्या सोबत दिसायचात. काय म्हणाल आता या विषयाबद्दल? दादांच्या सोबत मी होतो, लोकसभेपर्यंत होतो दादांच्या सोबत. हो, पूर्वी परंतु भारतीय जनता पार्टीच्या विचाराबरोबर असल्यामुळे मी स्वतः बाहेर पडून आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांबरोबर माझी पार्टी आणि मी काम करतो. जी जी जी. परंतु मी स्वतः पाहिलं आपली सर बातमी, मला खूप मोठा धक्का बसलेला आहे. कारण आदरणीय दादा फुलेशाह आंबेडकर यांच्या विचारावर राज्यात काम करतात ते स्वतः सांगतात दादा. आणि जर महार वस्तीचं जमिनीचं जर प्रकरण येत असेल आणि महार वस्ती जर जमीन तुम्ही घेत असाल तरी अत्यंत आश्चर्यचकित करणारी बाब आहे. महाराष्ट्र राज्यातील दलित समाज हे प्रकरण पूर्णपणे टीव्हीच्या माध्यमातून पाहत आहे. मुळात महार वस्ती जमीन घेण्याचा कोणालाच अधिकार नाही हे सगळ्यांनाच माहित आहे. तरी सुद्धा महार जमीन जर घेतली असेल तरी अत्यंत आश्चर्यचकित करणारी बाब आहे. यामध्ये सर तुम्ही काही गोष्टी टीव्हीवर मी पाहतोय की 274 लोकांची जमीन आहे, त्यांना 5,000 रुपये फक्त मिळाले. नंतर ही जमीन 22 एप्रिलला एक ठराव पास करण्यात आला, ज्या कंपनीने घेतली त्यांनी, की ठराव असा पास झाला की इथे आयटी पार्क उभारणार. नंतर 2 दिवसामध्ये लगेच उद्योग खात्याला परमिशन देतं. ह्या गोष्टी जर आम्ही पाहिल्या तर आम्हाला खूप आश्चर्य वाटतंय ना. मी स्वतः दादांबरोबर काम केलेलं आहे, मला दादांवर विश्वास आहे की दादा फुलेशाह आंबेडकर यांच्या विचाराचे आहेत. म्हणून मी आपल्या माध्यमातून मागणी करतोय, या प्रकरणाची रीतसर चौकशी झाली पाहिजे. आणि आमची मागणी आहे या प्रकरणामध्ये कुणीही राजकारण करू नये कोणत्याही परिस्थितीमध्ये, कारण हे प्रकरण अत्यंत आश्चर्यचकित करणार आहे. ही 300 कोटी जमीन 300 कोटीला घेतली. अरे बाबा काय आता बोलायचं काय? 4 कोटीची जमीन. अहो आज समाजाची परिस्थिती काय आहे आणि समाजाला जर 5,000 रुपये मिळत असतील तर हे समाज तर आपणच आहे आणि समाजाला नेमकं कुठल्या खाईत नेमकं टाकायचं आहे हा समाज विचार करतोय ना. ठीक आहे, काय भूमिका असणार आहे सचिनजी? पुढे काय भूमिका असणार आहे? माझी भूमिका उद्या मी स्वतः कलेक्टर साहेबांची भेट घेणार आहे. कारण आता आपण टीव्हीला दाखवलेलं आहे की कलेक्टर साहेब म्हणतात की कोणत्याही व्यवहार झाल्याचं आम्हाला माहित झाला नाही आणि ती जमीन आहे असं कलेक्टर साहेब म्हणतात. उद्या मी कलेक्टर साहेबांची भेट घेणार आहे. आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो आणि या प्रकरणाची म्हणजे कुठलंही राजकारण न होताना चौकशी करण्यात यावी. निवृत्त न्यायाधीशाची एक कमिटी नेमण्यात यावी आणि या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि दोषी कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. ठीक आहे, खूप खूप आभार सचिन खरात जी आपण कारवाईची मागणी करतात.